मित्रांनो बघू शकता सुंदर असा नंदी आहे आणि आज नक्कीच उसाटण्या मैदानाला प्रेक्षणीय अशी बिनजोड झाली। आणि आज जो दावणीला नंदी आहे ना ती दावण देखील खूप जुनी आहे आणि खूप कालापासून गाजलेले नंदी या दावणीला घडलेले आहेत। तर नक्कीच शिवाजी दादा कालन हेडुटणे यांचं गजा एक काल होता, कारगिल आणि गजा हेडुटण्याची जोडी होती, टॉपची जोडी होती। त्या जोडीवर नाव देखील नव्हतं कोणतं फिरवत आणि त्याच दावणीला झालेला हा एक नंदी तयार। बघूया छोटीशी गाडा मालकाची मुलाखत घेऊया। तर नमस्कार। नमस्कार। काय म्हणणार आजची शर्यत कशी काय झाली आणि कोण होता, कोणता नंदी होता पैऱ्यामध्ये? आजचा खानावचा बैल होता आणि वलपचा बैल होता आणि शंकर होता उसाटण्याचा पैरा आपल्याला आणि शंभू पळाला। कशी काय झाली गाडी, कशी पळाली? एकदम चांगली पळाली। खालून आपली गाडी पुढे होती आणि पुढून जाणार। नक्कीच। आणि जसं बघितलं का खूप आधीपासून हा वारसा चालत आलेला आहे। नक्कीच शिवाजी दादा कालन एक खूप मोठं नाव होतं या बैलगाडा क्षेत्रामध्ये, खूप आधीपासूनच आहे आणि आत्ता देखील आहे आणि तोच वारसा चालू ठेवण्यासाठी आपण देखील तेवढंच प्रयत्न करतो। काय म्हणणार? नाव पहिल्यान टॉपला होता आणि आता टॉपलाच राहणार। आणखी नंदी येणार आहेत 2। आता सध्या दावणीला किती नंदी आहेत? दावणीला आपल्या 4 नंदी आहेत। नक्कीच ते बरी आपण बघू शकता मित्रांनो, इथे एक आहे समोर 2-3-4 नंदी दावणीला आहेत। काय म्हणणार कसं काय नियोजन झालं होतं? नियोजन आमचं 8 दिवस झालं होतं। घरची गाडी पळवायची होती पण पप्पाच्या मनात आलं उसाटण्याचा शंकर होता तोच पहिरा झाला। आणि हा नंदी आहे हा कधी खरेदी केली आणि कुठून घेतले? हा खरेदी लवकरच होणार आहे याची आणि बैल एकदम टॉपचा आहे। 4 खाली कसा पळतो बैल आणि डाव्या साईड फिट आहे एकदम बैल पब्लिकने। नक्कीच। आणि आता कुठेतरी आपण बघतो का गजाची कुठे कमतरता भासते का? कारण का गजा जर या कालात असतं काय असतं, एक छायाचित्र असतं। गजा इथे असता तर आम्हाला कोणाची गरजच नव्हती। गजा असता तर आम्ही कोणावर पण नाव फिरवायला तयार होतो आणि गजा बिंदोरचा बादशाह होता आणि हिंदकेसरी गजा हा नाव टॉपलाच राहणार कायम आणि गजाच्या नावाचं आम्ही गाडी हाकलतो। नक्कीच एक नंदीवरती प्रेम। काय म्हणणार काय कमवून दिलं नंदीनी? नंदीने आमचं नाव खूप केलं आणि आमच्या गावाचं नाव केलं। आज या नंदीचं नाव काय? शंभू। शंभू कडून काय अपेक्षा असताना? शंभू कडून गजाने जेवढे आमचं नाव केलं तेवढा हा करणार याच्यावर विश्वास आहे मला। कारण का कसं पळाय शंभूचं ना काय बघून म्हणजे तो उतरवलं घाटावरून? कधी उतरवलं? घाटावरून 5-6 दिवस झाले उतरवला। माझ्या मनात आलता बैल मी बघला खूप वेळा पळताना, प्रत्येक ज्या मैदानात होतं त्या मैदानात घाटाने सेमी काढतोच बैल, त्याची खासियत आहे। श्रीनाथ केसीला पण होता। नक्की श्रीनाथ केसीला देखील गटपास झालेला, 100% बाईकचा 2 व्हीलरचा मानकरी झालेला होता। आणि कसं काय असं असणार पुढचं नियोजन, कसं असणार पुढचं नियोजन? आता 30 तारखेला आहे आपल्याला सोमनाथ शेठ पवार यांचा देव आहे। आणि कसं काय असणार काय म्हणणार काय गाडीला स्पीड असणार? गाडीला स्पीड टॉपचीच असणार आणि आपल्याला बिनजोडला नाव सोडायची तयारी होणार आता लवकरच। म्हणजे बिनजोडला देखील आपल्याला नाव बघायला वाटेल। बरेचसे आता बघतो आपण, एक गजा होता, एक काल होता त्याने गाजवलेला। आज कुठेतरी आपल्या दावणीला नंदी घडतात, नवीन नंदी उतरतो आपण देखील। काय म्हणणे काय मनामध्ये आशा असते? ती आशा असते आम्हाला गजाने जसं नाव केलंय तसं यांनी पण करावं, त्यासाठी आम्ही नंदी उतरवतो। आणि शिवाजी शेठचं नाव पहिले पण होता आणि आता पण ठेवण्याची ताकद आहे आमच्या। नक्कीच। आज कारण का बघतो ना आपण का जसं नंदी पळतो तसं आपलं नाव चर्चेत येतं। आता काय कारकिर्दी सांगाल का? गजाची आठवण येणारी अशी कारकिर्दी काय सांगणार? गजाची आठवण रोज येते मला, सकाळी रात्री कधी पण आठवण येते मला। अशी एखादी गोष्ट का ती गजाची जे पळालेला किंवा एखादं कार्य घडलेलं गजाकडून ते असं क्षणोक्षणी आठवण आलेली गोष्ट? ती बोनवलीला शर्यत झाली आपली मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा जपान होता आणि आमचा गजा होता। ही शर्यत मला खूप आठवण। शर्यत मैत्रीपूर्वक होती? मैत्रीपूर्वक होती शर्यत। काय झालं होतं शर्यतीत नक्की? शर्यत आमचा गजाच जिंकला होता। नक्कीच एक चांगली गाडी म्हणजे होती मिलिंद शेठ पाटील यांचा जपान, तो देखील एक टॉपचाच होता। पण आज कुठेतरी म्हणजे बघतो का बैलगाडा क्षेत्रात विरोधक जास्त वाढत चालत किंवा मैत्रीपूर्वक लढती कमी होतात, पण आत्ताचा क्षेत्र आहे ना आत्ता चालू झाले एकदम व्यवस्थित चालू झाले। काय म्हणणार मैत्रीपूर्वक लढतींबद्दल काय म्हणणार? आम्ही त्यांची गाडी खेळतो, आम्ही भले हारो आम्ही जितो, पण त्यांच्या बैलाजवळ जाऊन फोटो काढणं आमचं काम आहे। नक्कीच। शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या वाटचालीस। नक्कीच धन्यवाद।